पर्यावरण समतोल राखण्यासाठी आणि वसुंधरेला हिरवेगार करण्यासाठी अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सध्या संपूर्ण देशात एक मोठी चळवळ राबवली जात आहे। दिनांक 5 जुलै ते 19 जुलै या कालावधीत संपूर्ण भारतभर व्यापक वृक्ष लागवड मोहीम आयोजित करण्यात आली आहे। याच मोहिमेचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज एक अत्यंत स्तुत्य उपक्रम पार पडला। खेड तालुक्यातील ऐनवली गावामध्ये आज एकाच दिवशी तब्बल 1000 झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थ आणि रामानंद संप्रदायाच्या वतीने यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला। या भव्य वृक्ष लागवड कार्यक्रमाला खेडचे माजी नगराध्यक्ष तसेच भाजप नेते वैभव खेडेकर व खेड पंचायत समितीच्या सभापती अफिया पालेकर यांनी विशेष उपस्थिती लावली होती। यावेळी त्यांनी स्वतः वृक्षारोपण करून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या देशव्यापी कार्यात खेड तालुक्याने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगत वैभव खेडकर यांनी उपस्थित सर्वांना आणि आयोजकांना भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या। तसेच ऐनवली ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी अश्विनी जुंबडे यांनी देखील संप्रदायाच्या मोहिमेला शुभेच्छा दिल्या व संप्रदायाच्या या सेवाभावी कार्यात आम्ही सुद्धा सहभागी होऊ असे त्यांनी बोलताना सांगितले। श्री जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्र आचार्यजी रामानंद संप्रदायाद्वारे एक अतिशय उत्कृष्ट असं एक वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। खरं तर पर्यावरणीय आणि पर्यावरणपूरक हा उपक्रम आहे। एक खूप छोटीशी गोष्ट आहे की सगळ्यांनी बघतात आणि स्किप करतात, पण खरंच कोणीतरी ग्राउंड लेवलला कोणीतरी उतरून काम करतं ना तर ही संप्रदाय आहे। खरं तर मी सर्वांना मनापासून धन्यवाद म्हणेल। फक्त हीच कॅम्प नाही, त्यांनी ब्लड डोनेट, ऑर्गन डोनेट आणि अशा कितीतरी असे उपक्रम आहेत जे आपल्याला नकळत ते चालवत आहेत। असे व्यक्ती आणि असे संप्रदाय खरंच खूप कमी आहे। मी माझ्याच्याने होईल तेवढी मी मदत या संप्रदायांना करायचा प्रयत्न करेल आणि असंच सेवा पुढेही सेवा चालू ठेवावी हीच इच्छा आहे। त्या कोकण विभागामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज यांच्या माध्यमातून या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपणाचं काम चालू आहे आणि वृक्ष संवर्धनाचं देखील काम सुरू आहे। आज आम्ही ऐनवली गावामध्ये आहोत आणि या कोकण प्रांताचे प्रमुख दत्ताशेठ मोरे आणि समस्त गावकरी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी 1000 झाडं लावण्याचा त्यांचा उपक्रम आहे। ऐनवलीच्या ह्या देवराटीमध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे आणि गेले 5 दिवस सतत ते झाडं या ठिकाणी लावत आहेत। 7 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे। जवळजवळ 1,20,000 झाडं लावून झालेली आहेत आणि हा 5 तारखेपासून जुलैपासून सुरू झालेला हा कार्यक्रम 19 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे। एकंदरीत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचं काम जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज या ठिकाणी करत आहेत। आध्यात्मिक वाटचालीमध्ये त्यांचा सहभाग मोठा आहेच, हिंदू धर्माचं काम वाढवण्यामध्ये त्यांचं देखील काम आहे, परंतु पर्यावरणाचं देखील संतुलन राखावं आणि जगाला एक चांगला संदेश द्यावा हा या वृक्षारोपणामागचा उद्देश आहे आणि म्हणून हा या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात। या सर्व सहकाऱ्यांबरोबर वृक्षारोपण करावं यासाठी मी इथपर्यंत आलो। आजचा हा उपक्रम असाच या ठिकाणी पुढे होऊन दे आणि आमचे कोकण पुन्हा एकदा हिरवगार होऊन दे यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।